बघा RNN न्यूज मराठी. रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा RNN न्यूज मराठी. चक्क 500 रुपयासाठी जुगार अड्ड्यावर एक शस्त्र उगारल्याची धक्कादायक बाब समोर. महागाव येथील पूस नदी पात्रातील महादेव मंदिराच्या बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर 500 रुपयाच्या वादातून जुगार प्रेमी यांच्यामध्ये एकमेकांना मारण्यासाठी धारदार शस्त्र उगारल्याची घटना समोर आली आहे. महागाव येथील पूस नदी पात्राला लागून असलेल्या महादेव मंदिराजवळील जुगार अड्ड्यावर 500 रुपयाच्या देवाणघेवाणच्या वादावरून एकमेकावर धारदार शस्त्र जुगार प्रेमींनी उगारल्याची खात्रीलायक माहिती एका जुगार प्रेमींनीच दिली आहे. नांदेड परमाने रक्तरंजित घटना घडल्यास जबाबदार कोण? 5 मार्चच्या सायंकाळी नेहमीप्रमाणे महागाव पूस नदी पात्राला लागून महादेव मंदिराजवळील जुगार अड्ड्यावर एका बादशाह पत्त्याचा डाव चालू होता. स्थानिक जुगार प्रेमी यांच्यासह बाहेर गावातील व जिल्ह्यातील जुगार प्रेमी जुगार खेळण्यासाठी आले होते. लाखो रुपयाचा जुगाराचा डाव चालू होता. जुगार खेळणाऱ्या लोकांमध्ये गुंड प्रवृत्तीचे व राजकीय मंडळी असल्याचेही समजते. खेळ सुरू असताना अचानकच 2 जणांमध्ये 500 रुपयावरून शाब्दिक वाद सुरू झाला. वाद वाढत वाढत पकडापकडी हाणामारीपर्यंत गेला व अचानकच जुगार खेळणारे खिलाडी यांनी आपल्या कमरेला असलेले धारदार शस्त्र बाहेर काढीत एकमेकावर चाल केली, पण उपस्थित बाकी जणांनी त्यांना पकडून दूर केल्याने अनर्थ टळला. नांदेड येथे गँगवॉर मध्ये 5 जणांचे मुडदे पडले. त्यानंतरही खुनाचे सत्र सुरूच आहे. असे असताना महागाव पोलीस प्रशासन व यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ जिल्ह्यातही खून सत्र सुरू होण्याची वाट पाहत आहेत की काय? पूस नदी पात्राला लागून असलेल्या क्लब जुगार अड्ड्यावर परजिल्ह्यातील गुन्हेगारही हजेरी लावित आहेत. तसेच या जुगार अड्ड्यावर वारंवार भानगडी व मारामारीचे प्रकार घडत असून पोलीस प्रशासनाला यांची एवढी गोडी काय आहे की चक्क धारदार शस्त्र उगारल्यापर्यंत घटनाक्रम जातो. त्यानंतरही कारवाई करण्यापेक्षा पोलीस प्रशासन पडदा टाकीत आहे. सदर जुगार अड्ड्यावर नांदेड परमाने रक्तरंजित घटना घडल्यास त्याची जबाबदारी महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक की यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक घेतील, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.